आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वील अध्याय उदीमहिमान केले यथातथ्य कथन प्रकृताध्यायी तेच निरूपण विवृह गुणलक्षण पुढारा तीच मागील कथेची सांगती तेच उदीचे वैभव संप्रती श्रोतीय परिसिजे स्वस्थचित्तीय सुखसन्वित्ती प्रीत्यर्थ रोग दुर्धर हाड्यावरण कोण्याही उपाय होईना शामन सायहस्तींच्या उदीचे चर्चन करी निर्मूलन व्यथेचे ऐशा या उदीच्या कथा अनेक दिग्दर्शनार्थ कथितो एक श्रवण करिता वाटेल कौतुक अनुभवपूर्वक म्हणून जिल्हा नाशिक मालेगावीय डॉक्टर एक पदवीधर पाही होती तयांचे पुतण्यास काही व्यथाजी राही न औषध्य स्वयं वैद्य स्नेही वैदय केले उपचार नानाविध कुशल शस्त्रक्रिया प्रबुद्ध थकले निर्बुद्ध जाहले रोग तो होता हाड्यावरण रूढ अपभ्रंश हाड्यावरण व्याधी महादुर्धर विलक्षण येईना गुण औषध्य सर्वोपचार देशी विदेशी झाले फिटली सर्व असो शीक करोनी पाहिले शस्त्रक्रियेशियक कान्येही यशस्वी होईना पुतण्यातून वयाने लहान वेदना त्या न होती सहन कष्ट्य कासावीस प्राण उद्विग्नमन आपतेष्ट जाहली उपाय परमावधी यत्किंचितही शमेना व्याधी तया आपतेष्ट संबधी म्हणती आराधा दैवत्य देवदैवत्य कुलस्वामी यांतून कोणीही येईना काम्य कान्य आल्या शिर्डी ग्राम्य अवलिया नामी वासे हे ते शिरडीचे संतप्रवर साई महाराज योगीश्वर केवळ दर्शनीय व्याधी परिहार करीती साचार परिसिल्य हेत उपजला साई दर्शनीय निश्चित केल्या मातापित्यांनी पाहुव हा तरी उपाय करूनी नानु घेऊनी देवाचे म्हणती तो महान अवलिया तेणे निजहस्ते उदी लाविलिया दुर्धर रोग जाती विलिया अनुभव घ्यावया काय वेंचे चला वंदुव तयाचे पाय करून पाहुव शेवटचा उपाय तेणे तरी टळो हा अपाय तरणोपाय हा एक असो पुढ्या ते मातापित्र करून या आवरावर ओनी साईदर्शन आतुर शिरडीस सत्वर पातले येतांच बाबांचे दर्शन घेतले चरण वंदुनी लोटांगणी आले दुःख बाळाचे निवेदन केले उभे थेले सन्मुख विकळवाणी जोडुनी पाणी विनटोनी श्रीसाईचरणीय मुख करोनी केविलवाणी करीती विनवणी साईंशीय व्यथापीडित हे बाळ म्हणती दुःख न देखवे आम्हांप्रती सुचे न काय कराव्या पूर्ती दिसेना धडगती आम्हा पुत्रदोखाच्या अवकळा पाहता थोर शिणलो साई समर्था तरी अभयकर याचिये माथा ठेवूनी व्यथा निवारावी परिसून आपुल्या महिमान केले आम्ही येथवर आगमन अनन्यभावे आलो शरण एवढ्या जीवदान द्या आम्हा तनु तू साई करुणामूर्ती आश्वासिता होई तयांप्रती मशिदीच्या आश्रया जे येती तयान दुर्गती कल्पांतीय आता तुम्ही निश्चिंत असा उदी घ्या त्या व्रणावर फासा येईल गुण आठांचोन दिवसा ठेवा भरवसा देवावरी मशीद नव्हे ही द्वारावती येथे जयांचे पाय लागती तात्काळ क्षेम आरोग्य पावती येईल प्रतीती तुम्हांही येथे येता आराम न पडे यातून कालत्रयनी न घडे जो या मशिदीची पायरी चढे त्याचे बेडे पार जाणा पुढ्या बाबांचे आज्ञे करून व्यथितास सन्मुख बैसवून पायावर बाबांनी हात फिरवून कृपावलोकन तय केले व्यथा ही तोंड केवळ दैहिक असे ना का ती दैविक अथवा दुर्धर मानसिक समूलहारक दर्शन पाहुनी श्रीसाईंचे अमुख ठाईंच विराल्या सकळ दुःख सेवन करितांची वचन पियुख परम सुख रोगिया असो पुढ्या ते तैसेच तेथ राहिले 4 दिवसापर्यंत गेला व्याधीस आराम पात विश्वासही जडत साईपदीय तदनंतर त्या तिघेंजनेय बाबांची या पूर्ण अनुमोदने परतलिया आनंदनिर्भर मने संतुष्टपण्या गावासी हा काय लहान चमत्कार हाड्यावरणास पडला उतार उदी आणि कृपेची नाजळ हाच किया उपचार अपूर्व ऐसे हे महापुरुषदर्शन भाग्य लादता आश्वासन कल्याणकारक आशीर्वचन तेण्याच निर्मूलन व्याधींचे असो कान्ये दिवस जाता उदी व्रणावर लाविता सेविता घाय भरला सुकता सुकता लाधला आरोग्यता तो मुलगा ऐकून मालेगावीय हे चोरता साईदर्शनी उपजली उत्सुकता मनिय म्हणे मुंबईला परतता पूर्व आतुरता एवढी पुढ्या मुंबईला गिय जय निघती मालेगावीय मनमाडावरती घातला कोणीय विकल्प चेतती निश्चय त्यागी ती शिरडीचा
सत्कार्याची ऐसीच रीती आरंभ्य कुत्सित जन्मोडा घाली ती लोकप्रवादा बळी न पडती अंत्य सद्गती तयांसची मग ते संतदर्शन डावलूनी गेले थेट मुंबई लागूनी उरली रजा अलिबागेस राहूनी भोगावी मनीय हा संकेत ऐसा निश्चय जाहल्यावरी 3 रात्रीं हारोहारी ऐकिला ध्वनी निद्रेमाझारिय अजून मजवरी अविश्वास ना लागोपाठ ही अशरीर वाणी ऐकुनी डॉक्टर विस्मित मनीय निश्चय केला शिर्डी प्रयाणीय अनवर्थ ध्वनी वाटला परी एकासी दूषित ज्वर डॉक्टरांचेच तया उपचार तयास आराम पडलियावर निघण्या सत्वर ठरविलेय परी तो ज्वार मोठा प्रखर गुणा न येती कान्ह्य उपचार पडे न लवमात्रही उतार घडे न सत्वर निर्गमन मग ते मनीय करीती निर्वाण जरी आज यास येईल गुण तरी मी उद्यांच न दवडिता क्षण शिरडीस प्रयाण करीन ऐसा करिता दृढ संकेत प्रहरा दो प्रहरा ज्वरही उतरत जाहला सफल तयांचा हेत निघाले शिर्डीप्रत डॉक्टर यथासंकल्प शिरडीस गेले मनोभाव्य चरण वंदिले बाबांनी अंतरींचे अनुभव पटविले लक्ष जडविले निजसेवे मस्तकीय हस्तस आशीर्वाद ठेविला दिधला उदीप्रसाद पाहुनी साईंचा महिमा अगाध विस्मयाविद्ध जाहले राहिले तेथे 4 दिवस परतले डॉक्टर आनंदमानस पुरे न होता 15 दिवस गेले विजापुरास बढतीवर हाड्यावरणाची या ओढी आली साईदर्शन पारवडी जडली संतचरणीय गोडी जोडिली जोडी अक्षयी असेच एकदा डॉक्टर पिल्ले नारू व्यथेने व्याकुळ झाले एकावर एक साथ झाले बहुत कष्टले जीवाला साईबाबांचे भारी प्रेम भाऊ आवडते टोपणना मग भाऊचे नित्य कुशल क्षेम पुसाव्या परम आवडीने मशिदी माझी सांज सकाळ कठड्यासनीत भाऊचे स्थळ भाऊपाशीय बहुत काळ गोष्टींचा सुकाळ परस्परा भाऊ पाहिजे चिलीम ओढीता भाऊ पाहिजे विडी फुंकीता भाऊ पाहिजे न्याय निवडीता जवळ नसता करमेना असो एसी तयांची कथा दोस होनी नारूची व्यथा भाऊंनी अंथरून धरिल्या विकलता धोकोद्वेगता दुर्धर ऐसा तो प्रसन्न दारुण मुख्य साई नामस्मरण पुरे यातना बर्य तेय मरण पातले शरण साईंत्य पाठविती बाबांस सांगून कंटाळलो हे दुःख भोगून काय हे किती अंगाला व्रण नाह्य मजत रान सोसावया शुद्धाचरण्य वार्ता का मजला हे दुःखावस्था दुष्कर्माच्या वाटे न जाता का मम माथा पाप हे मरणप्राय नारूच्या वेदना बाबानं आता सोसवती आपणा याहून आता येवो द्या मरणा भोगीन यातना पुढारा भोगिल्याविण नाह्य गती आणिक जन्म घेवो लागती परिप्रारब्धभोग कधीही न चुकती मीही मंदमती हे जाण्य सुख्य घेईन 10 जन्म तेथे हेय भोगीन माझे कर्म कराया प्राकृत जन्माचा उपर्म एवढा हा धर्म मज वाढा पुरेय आता या जन्माचे जिणेय सोडवा मज जीवेम प्राण्य नको आता हेय कष्ट सोसणेय हेच मागण्या मागतो परिसून प्रार्थना सिद्धराणा दया उपजली अंत करना डॉक्टर पिल्ल्यांची या समाधाना वर्षलेय करुणामृतेय सेवा मग भक्तकामकल्पद्रुम पाहुनी दुःखावस्थाती परम कराव्या लाग्य तिचा उपशमक काय उपक्रम मांडिला निरोपणीला दीक्षितांनीय बाबांनी तेय व्रत परिसुनी म्हणाले सांग तयास जाऊनी निर्भय मनीय राह्य तो आणिक तयास पाठविती सागू किमर्थ 10 जन्मांचा पागू अवघ्या 10 दिवसांचा भोगू भोगव विभागून परस्पर मोक्ष स्वार्थवा परमार्थ द्यावया मी असता समर्थ हाच का तुझा पुरुषार्थ मरणानर्थ मागसी आणवा तयास उचलूनी भोग हा साहुअकीय तो भोगूनी जावे न ऐसे गांगरूनी आणावा मारुनी पाठीवर असो डॉक्टर ऐसे स्थितीय आणले तात्काळ मशिदीप्रती पाठीचा तक्क्या काढूनी हातीय दिधला तयाप्रती बाबांनी ठेवला आपुले सव्यभाग्य फकीर बाबा बैसत ते जाग्य म्हणाले टिंकून पाड्ये उगी चिंता वाउगी करू नको करे स्वस्थ लांब पाय जेण्यात तुझला आराम होय संचित संपेना भोगिल्याशिवाय खरा उपाय तो हाची इष्टानिष्ट सुख दोख संचितानुसार अमृत वा वी ख हेय प्रवाहपती द्वंद्वदेख
धैर्य न हरीख वा शोक, जय जय येईल ते ते असा हेय, अल्ला मालिक वाली आहे, सदा तयाच्या चिंतनीय राहेय. काळजी वाहे तो सारी, चित्त, वित्त काया, वाणी, सहित, रिघावेय, तयाचे चरणीय, असता निरंतर तयाचे स्मरणीय, दिसेल करणी तयाची. तनु, ते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधिती नारूव्र, नानासाहेब. चांदोरक्र, परी न उतार कान्हियच. बाबा म्हणती, नाना, पाग ल, पट्टी सोड, तुअ मरशी ल. आता काऊ, येऊन, टोंची ल, मग तुअ होशील चांगला. असो ऐशा वार्ता चालता. अब्दुलाला, तात्काळ, वरता. पण त्यांत, तेल, घालाव्याकरिता, काय अवचिता तय, घडले. मशीद, आधी अति, सांग ड. भक्तांची होत, बहुत, भी ड. त्यातची पिल्ले यांची गडब ड. वावरूअ, अवघडला अब्दुल्ला निजकार्य दक्ष, पण त्यांकडे तयाचे अलक्ष, तेण्या पिल्ल्यांकडे झाले दुर्लक्ष, प्रकार विलक्षण घडला तय. अब्दुल्ला तरी करील काय, होणारा पुढे नाही उपाय, पिल्ल्यांनी लांबविला होता जो पाय, चुकून पाय पडला वरी. आधीच पाय होता सुजला, तेथेच अब्दुलचा पाय पडला, मग पिल्ल्यांनी जो ठणाणा केला, अति कळवळला जीव तय. मारिली एकदांची किंकाळी, मस्तकीय जाऊनी बिनली कळी, विनवीत बाबांस. बद्धांजुळी, करुणासमेळ्य ते परिसा, नारू फुटून वाहू लागती. 12. अब्दुलभाई हा मूळचा नांदेडचा राहणारा, परंतु महाराजांच्या समाधीच्या आधी वर्षांपासून शिर्डीस सेवेसाठी येऊन राहिला होता. समाधीनंतरही काही मुशाहिरा न घेता फक्त अन्नवस्त्र घेऊन सेवा करीत असे. महाराज देहधारी असताना त्याच्यावर अत्यंत काम पडत असे व ते सर्व तो मोठ्या प्रेमाने करीत असे. पूर्वी नेहमी चावडीत राहत असे व त्यानंतर मृत्यू होईपर्यंत द्वारकामाईजवळ राहत होता. रात्रीसुद्धा विश्रांती न घेता कुराण पडण्यात बराच वेळ घालवीत असे. घरी त्याची आई, बायको व मुलगा इतकी मंडळी आहेत, पण त्यांना सर्वांना सोडून तो शिर्डीस राहिला होता. त्याची आई व मुलगा कधी कधी शिर्डीस येतात. बायकोही एकदा आली होती, पण तो त्यांपैकी कोणाच्याही मोहात पडला नाही. त्याच्या मुलाच्या लग्नाची काळजी त्याच्या आईला फार वाटत असे व तिने एके ठिकाणी जुळविण्याची शिकास्त केली. पण अब्दुलभाई फकीर झाला आहे, त्याच्या येथे आमची मुलगी द्यावयाची नाही असा रोकडा जबाब मिळाला. त्यानंतर ती बाई तेथे आली व महाराजांजवळ गाऱ्हाणे केले. महाराज म्हणाले, सबुरी धार, घाबरू नको, मुलाला चांगली मुलगी मिळेल व ते आपोआप जमून येईल. अर्थात महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे घडून आले. एकदा अब्दुलभाईची आई व मुलगा एका गावाला गेली असता तेथे एका गृहस्थाची गाठ पडली व त्याने आपण माझी मुलगी करा असा आग्रह धरला. त्याला काही मंडळींनी सांगितले की मुलाचा बाप फकीर झाला आहे. त्यावर तो म्हणाला, मीही फकीर झालो तरी हरकत नाही, माझी मुलगी मी या मुलालाच देणार. त्याप्रमाणे ते लग्नही ताबडतोब उरकून घेतले. त्या गृहस्थाची एक मोठी मुलगी लग्नाची होती. तिचे लग्न जुळले होते, पण ते लग्न व्हावयाला अवकाश होता तरीही त्याने न थांबता धाकट्या मुलीचे लग्न अब्दुलभाईच्या मुलाशी ताबडतोब करून टाकले. पिल्ले अत्यंत अस्वस्थ चैत्य एकीकडे आक्रोश करी ती गाव अनुसरती दुसरीकडे. करम कर मेरे हाल पर तू करी म, तेरा नाम रहीमान हई और रहीम, तू ही दोनों आलम का सुल्तान हई, जहां में नुमया तेरी शान हई, फना होने वाला हई सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आशकार, तो आशिक का सदा मददगार हई. राहून राहून उठतसे कळ, जीव कळवळला पडले विकळ. साईबाबांचा हा खेळ, झाली अटकळ सर्वांची. बाबा वदती, पहा भाऊ लागला बरे आता, गाऊ पिल्ले तयांस पुसती तो काऊ, अजून खाऊ येणार का. तेव्हा बाबा वदती, तो जाई स्वस्थ वाड्यांत होऊन राही, आता काऊ फिरून नाही येणार. पाह्य टोंचाव्यात, तोच नाही का येऊन गेला, तोच तो ज्याने पाय दिदला, तोच तो काऊ टोंचून पळाला, नारू तळाला घातला. कैंचा काऊ आणि कावळा होणार वृत्तांत समक्ष घडविला. काक अब्दुल्ला रुपया प्रकटला, केले अबोला अन्वर्थ, बोल नव्हे तो ब्रह्मलेख, कर्मावरीही मारील मेख, अल्पावकाशेंच भौस देख, लागल्या सुख वाटाव्या, उदिले पण उदिसेव न, हेच औषध हेच अनुपा न, जाहल्या समूळ रोगनिरस न,
उगवला जो दिन 10वा, निघाले सजीव सप्त. तू जखमाम माझील बारीक त तू, वेदना दुर्धर जाहल्याशा तू, दुःखासी अंतू जाहला. जाणूनी ऐशिया चमत्कारा, पिल्लेस आश्चर्य जाहले अंतरा, नेत स्त्रवले प्रेमधारा, पाहुनी उदाराचरित्य. बाबांची या चरणसंपुटीय, पिल्ले तेथेच घाली ती मिठी, बाष्पावरोध जाहला कठ्ठीय, फुटे न ओष्ठीय कियवाचा. सांगून आणिक एक अनुभव, करू हा संपूर्ण उदिप्रभाव, जया मनीय जैसा भाव, हाच गौरव ग्रंथाचा. एकदा माधवराव ज्येष्ठ, बापाजी तयांचा बंधू कनिष्ठ, कैसेय तयांवरी येता अरिष्ट, उदिनेय अभीष्ट पावले, ऐसा या उदीचा प्रभाव, किती वानावा म्यानवलाव. ग्रंथिज्वरादी रोग सर्व, औषध अपूर्व नाह्य दुजेय. असता साऊळ विहिरीवर, कुटुंबासी आला ज्वर, ग्रंथी उद्भवल्या जांघेवर, मनीय घाबरला बापाजी. पाहून कुटुंब अति हैराण, तैसाच रात्रीचा साम्य भयाण, जाहला बापाजी भ्रांतमन, गळाले अवसान तयाचे. धान ठोकिली रातोरात, सकंप भयभीत शिरडीस येत, जाहला कथिता समस्त वृत्त, निजबंधू प्रत्येधवा. म्हणती आल्या 2 गाठी, ज्वरसंतप्त झालीसे कष्टी, चला पहा की आपुल्या दिठीय, दिसे न गोठी मज बरवी. बापाजी बोलता केविल वाणी, माधवरावजी दचकले मन्य, गेले पळोनी तोंडचे पाणी, मन ठिकाणीय पडेना. माधवराव मोठे विवेकी, ग्रंथी म्हणता भरली धडकी, ग्रंथिज्वराची तडकाफडकी, आहेच ठावोकी अवघिया. प्रसंत बरवा भाब्यक्त, कार्य असो इष्टानिष्ट, आद्य सायस पुसावी वाट, परिपाठ हा धोपट शिरडीत. मग ते जैसे जैसे कथिती, आचराव्या तेसे स्थितीय, तेच भक्तसंकट निवारिती, वर्णावे किती अनुभव. असो या नित्यपाठानुसार, माधवरावही करीती विचार, आद्य बाबांस केलेय हे असाद्र, साष्टांग नमस्कारपूर्वक. म्हणती जय जय साईनाथा, दया करावी आम्हा अनाथा, या संकट काय ओढवल्या आता, नसती चिंता उद्भवली. तुझवांचून कवणा आना, आम्ही जावं कराया याचना, दूर करी त्या पोरीच्या यातना, आशीर्वचना देय गा. करे एवढ्या संकटहरण, आम्हा कैवारी कोण तुझविण, करे या दुर्धर ज्वराचे अशामन, ब्रीदसंरक्षण करे गा. पुसती अनुज्ञा जावयास, बाबा वदती, तन तयास, नको जाऊ अपरात्रीस, उदी देतीयेस पाठवूनी. कशाच्या ग्रंथी कशाचा ताप, आपुला अल्ला मालिक बाप, बऱ्या होईल आपोआप, होईल सुखरूप निर्घोर. मात्र तो सकाळी सूर्योदय, साऊळ विहिरीस जाऊन येई, आतांच नको जाण्याची घाई, स्वस्थ राह्य तो येथे. उदयी काही जाऊन या वे, न लगे निरर्थक कुचंबा वे, उदी लाविता सेविता भावे, किमर्थ भ्यावे आपण, परिसत आहे. बापाजी भ्याला, तयाचा मोठा हिरमोट झाला, माधवराव जाणती औषधी पाला, परी न समयाला उपयोग. एक साईकृपेविण, औषधींच नाही गुण, ये एक वाम ही एक खूण, माधवराव पूर्ण जाणती. आज्ञा बाबांची वंदून, उदी दिधली पाठवून, राहिले माधवराव स्वस्थम न, परतला उद्वेग बापाजी. पाण्यात उदी कालवून, पोटात पाजिली अनगा लावून, घाम सुटला डवडवून, निद्रा लागून राहिली. सूर्योदय जाहल्यावरी, कुटुंबास वाटली हुशारी, नाही ज्वार ना गाठी विषारी, बापाजी करी आश्चर्य. इकडे माधवराव जे उठले, शौच मुखमार्जन आटपले, साऊळ विहिरीस जावया निघाले. दर्शना आले मशिदीय, घेतल्या बाबांचे दर्शन, घातल्या पाय लोटांगण, उदीसमवेत आशीर्वचन, मिळतांच तेथून निघाले. मशिदीची पायरी उतरता, बाबा तयांस ऐकिले, आज्ञापीठा, श्यामा उठाउठी, ये मागुता, विलंब लागता कामा नये. असेल की भावजयी विवळ, कैसी साहिल ग्रंथींची जळजळ, पडली असेल करीत तळमळ, वाटेने हळहळ दिरास. करीती बाबा कान्हीय इशारा, का ये सत्वर म्हणती माघारा, तेणे श्यामा होई घाबरा, चाले झरझरा मार्गाने. घाई घाई साऊळ विहीर, गांठेपर्यंत नवता धीर, पाऊल ठेविता उंबर ठ्यावर, चमत्कारले अंतर्य. जीएस गतरात्रीन ग्रंथीज्वर, चहा ठेविता पाही चुलीवर, माधवराव विस्मितांत्र, जाहले स्थित्यंतर पाहुनी. तन होते बापाजीस पुस्त, ही तोंड नित्यव्यवसायर्थ. बापाजी म्हणे ही सर्व करामत, उदीची निश्चित बाबांच्या. म्हणे म्य येतांच उदी पाजिली, चोळून चोळून सर्वांगा चर्चिली, तात्काळ घरमांकित तनू झाली, निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जन्म सूर्योदय होत,
उठुनी बैसली खडखडीत, ग्रंथी विराल्या ज्वरासहित, हे सर्व चरित्र साईंचे. श्यामा पाहुनी ऐसी स्थिती, तात्काळ आठवली साईंची उक्ती. उठउठ्य येय तुअ मागुती, साश्चर्य चित्तीय झाला, जाण्याआधीच कार्य संपले. चहा घेऊन माधवराव परतले, मशिदीत जाऊन पाहिले, चरण वंदिले बाबांचे. म्हणती देवा काय हा खेळ, तुमची उडविसी मनाची खळबळ, बसल्या जागिय उठविशी. वावटळ मागुती निश्चळ तुमची करीसी, बाबा तयास प्रत्युत्तर देती. पहा कर्माची गेहेन गती, मी करी ना करवीय कानियही निश्चिती. कर्तृत्व मारिती मजमाथा, कर्मेय जिय जिय अदृष्ट्य घडत, मी तोंड तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत, कृपावंतही तो एक, मी ना देव ना ईश्वर, मी ना अनल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा, सांडुनिया अहंकार मानुनी तयाचे आभार. तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एका इराणियाचा अनुभव एका महत्वाचा, त्याच्या तान्ह्या मुलीची वाचा. बसतसे तासा तासास तासागणी कांकडी येई, पडे धनुकली होऊनी ठाईय, अत्यवस्थ बेशुद्ध होई, उपाय कान्ह्ये चालेना. पुढे तयाचा एक मित्र, वर्णी तया सुधीचे चरित्र, म्हणे ऐसे रामबाण विचित्र, औषध अन्यत्र असेना. जावे अविलंबे पारल्यास, उदी मागावी दीक्षितास, असे तयांचे संग्रहास, अति उलासता देतील. ती उदी मग रोज थोडी, साईस्मरण श्रद्धा आवडीय, पाजिता ही जाईल अहकडी, सौख्य परवडी लाधाल. ऐसे ऐकुनी मग तो पारशी, उदी मागून दीक्षितांपाशीय, मुलीस पाजिता नित्यनेम्यासीय, आरोग्य तिजसी लादल्य. तासा तासा जी ओतसे घाबरी, तात्काळ उदिन्या जाहली बरी. जाव लागले मध्यंत्रिय, लेवरी लहरींत 7 तास, तासा तासाने येणारी लहर, पडता 7 तासांचे अंतर. कान्ह्य काळ क्रमिल यानंतर, परिहार समग्र जाहला. हर्द्यानजीक एका गावात राहातसे एक वृद्ध गृहस्थ, मुतखड्याच्या व्याधीने ग्रस्त जाहला. त्रस्त अतिशय. हा रोग शस्त्रक्रियेविण अन्यथा नाही याचे निवारण, म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण. पहा तरी कोण जन वदती, रोगी परम चिंतातुर. कर्तव्यार्थी न सुचे विचार, मरणोन्मुख कृश शरीर, दुःख अनिवार सोसेना. शस्त्रप्रयोगा लागे धैर्य, रोगिया अंतर्य नाह्य स्थैर्य. सुदैव्य तयाचे नष्टचर्य, संपले आश्चर्य ते अपरिसा. येरीकडे हा ऐसा प्रकार, तोंच त्या ग्रामीणचे इनामदार, साईबाबांचे भक्त थोर, आले गावावर समजले. तयांपाशीय बाबांची विभूती, नित्य राही हे सर्व जाणती. रोगाताचे आपतेष्ट येती, उदी प्रार्थिती तयांते. इनामदारांनी उदी दिधली, मुलाने बापास पाण्यात पाजिली, 5ही मिनिटे नसतील लोटली. तोंचकीय वर्तली नवलपरी, उदी प्रसाद अंगीय जो भेनला, मुतखडा ठाईंचा ढळला, मूत्रद्वार्या बाहेर निसटला. आराम पडला तात्काळ. मुंबापुरीचे एक गृहस्थ, ओते जातीचे प्रभू कायस्थ, होता प्रसूतिस्मय प्राप्त, स्त्री अत्यवस्थ सर्वदा. मग कितीही उपाय करा, गुण न एकाही उपचारा, बाईचा जीव होतसे घाबरा. ऐसा बिचारा त्रासला. श्रीराम मारुती नामेय विख्यात होते एक साईंचे भक्त. तयांच्या विचार्य हे गृहस्थ, ज्याव्या शिर्डीप्रत निघाले. प्रसूतीचा येता सम्य, महत् संकटीय पडत उभय. जाहला एकदा मनाचा निश्चय, पावो निर्भय शिरडींत. होणार होईना का निदानीय, होवो त्या बाबांचे सन्निधानीय. ऐसा संकल्प दृढ करोनी शिरडीस येऊनी राहिले. ऐसाही उभयता कित्येक मास, करितीय जाहलीय शिरडींत वास. पूजा अर्चा साईसहवास, आनंद उभयांस जाहला. ऐसा क्रमिता कान्ह्य काळ, प्रसूतिस्मय आला जवळ. काळजी उद्भवली प्रबळ, संकट टळणार कैसे हेय. ऐस्या म्हणता म्हणता आला, प्रसूतीचा दिवस पातला. गर्भद्वाराचा मार्ग अडला, सर्वांस पडला विचार. बाईस होवो लागल्या यातना, काय करावे कान्ह्य सुचेना. मुख्य चालली बाबांची प्रार्थना, त्याविण कवणा करुणा ये. धानवुनी आल्या शेजारणी, घालून बाबांना गाऱ्हाणीय. एकीने प्याल्यान तोतुनी पाणी, उदी कालवुनी पाजिली. 5 मिनिटे गेली न गेली, तोंच बाईची सुटका झाली. गर्भस्थिती निर्जीव दिसली, गर्भीच मुकली चैतन्या. असो गर्भाची कर्मक्ती, होईल पुढारा गर्भप्राप्ती. बाई पावली भयनिर्मुक्ती, लादली संस्थिती सौख्याची.
वेदनाविरहित गर्भस्त्रवली, हात्यपाय सुख्य सुटली, महच्चितेची वेळ टळली, ऋणी झाली जन्माची. पुढील अध्यायाहुनी गोड, परिस्ता पुरेल श्रोत्यांचे अकोड, निरसुनी चिकित्सकपणाची खोड, भक्तीची जोड लाधेल. आम्हा निराकाराची उपासना, आम्ही देणार नाहीये दक्षिणा, आम्ही वांकविणार नाहीये माना, तरीच दर्शन येवकिय. ऐसा जयांचा कृतनिश्चय, तेही पाहतांच साईंचे पाय, दक्षिणेसहित साष्टांकाय वाहती. हा काय चमत्कार! उदीचाही अपूर्व महिमा, नेवासकरांच्या भक्तिप्रेमा, कैस्या दुग्ध पाजुनी भुजंगमा, गृहस्थधर्मा संरक्षिलेय. ऐसेसिया कथा उत्तम, परिसता उपजेल भक्तिप्रेम, संसार दुःख होईल उपशम, याहुनी परमसुख काय. म्हणूनी हेमाड करी विनती, साईचणीय करोनी प्रांती, प्रेम द्याजी. श्रोतयांप्रती नीच सच्चरितीय रमावया. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंतविरचिते. श्रीसाई समर्थ सच्चरिते उदिमहिमा नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भवतु.